तर उद्या होणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेमध्ये पाडू यंत्राचा वापर केला जाणार असून हे यंत्र नेमकं दिसतं कसं हे सुद्धा आम्हाला माहीत नाही असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या यंत्रावर तीव्र आक्षेप घेतला। हे यंत्र वापरण्यापूर्वी निवडणूक आयोगाला हे आम्हाला सांगावंसं सुद्धा वाटलं नाही का असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारलाय। तसेच ठाकरे बंधू आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून म्हणजे शिवशक्तीकडून पाडू यंत्र वापरात आणण्याबद्दल तीव्र आक्षेप नोंदवणारे पत्र देण्यात आले। या संदर्भात जी साऊथ विभागाचे ARO संकेत यमकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। सध्या आपण आहोत वरळी परिसरामध्ये, जिथं निवडणूक आयोगाची संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती आपल्याला पार पडताना पाहायला मिळत आहे। आणि एकंदर सध्या मी या जांभुरी मैदानामध्ये आहे, जिथं ही संपूर्ण प्रक्रिया पार पडत आहे। उद्या निवडणूक पार पडणार आहे। उद्या संपूर्ण मुंबईमध्ये 227 वॉर्डमध्ये प्रक्रिया जी आहे, मतदान जे आहे ते पार पडणार आहे। आणि एकंदर सध्या तयारी कुठपर्यंत आलेली आहे सध्या आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत आहेत स्वतः संकेत यमगर, जी साऊथ वॉर्डचे ARO। सर, खूप सारं स्वागत लोकशाही मराठीमध्ये। आणि एकंदर सध्या तयारी कुठपर्यंत आलेली आहे? उद्या निवडणूक पार पडणार आहे, अवघे काही तास उरलेले आहेत, काय सांगाल की तयारीबद्दल? आपण सध्या आहोत जी साऊथ विभागाच्या डिस्पॅच आणि रिसिव्हिंग सेंटर या ठिकाणी। जी साऊथ विभागामध्ये एकूण 193 ते 199 असे एकूण 7 प्रभाग आहेत। त्यांच्यासाठी आपण उद्या निवडणूक आणि मतदान प्रक्रिया पार पाडणार आहोत। आपले एकूण 7 वॉर्ड आहेत आणि एकूण 319 मतदान केंद्रे आहेत। तर ह्या सर्वांसाठी आज आपण इथून या ठिकाणी 11 वाजता सर्व EVM मशीन्स आणि सर्व पोलिंग स्टाफ यांना इथून आपण रवाना केलेलं आहे आपापल्या मतदान केंद्रांवर। उद्या सकाळपासून सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया चालू होईल। 5:30 वाजता मतदान प्रक्रिया संपेल आणि 5:30 वाजता मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सर्व पोलिंग स्टाफ आहे जे आपल्या EVM मशीन आणि आपले निवडणूक साहित्य घेऊन सर्वजण याच ठिकाणी सगळे एकत्र येतील। त्यानंतर आपली पुढे त्यांना त्यांच्याकडून साहित्य गोळा करून पुढील मतमोजणीसाठी आपण पाठवणार आहोत। ज्या आयोगाने ज्या निर्धारित केलेल्या AMF ज्या सुविधा आहेत, ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज आहेत, आपण त्या सर्व मतदान केंद्रांवर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये रॅम्प असेल, त्यानंतर इनफ फर्निचर असेल, फॅन असेल, लाईट असेल, त्यानंतर पिण्याच्या पाण्याची सोय असेल, टॉयलेटची व्यवस्था असेल, ह्या सर्व सोयीसुविधा आपण सर्व मतदान केंद्रांवर केलेल्या आहेत। पाडू हे वोटिंगसाठी वापरलं जाणारं मशीन नाही, ते मतमोजणीसाठी काउंटिंगसाठी वापरलं जाणारं मशीन आहे। जर ॲक्च्युअल CUमध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे डिस्प्ले जर आपल्याला डिस्प्लेवर काही विजिबल झालं नाही, तर अशावेळी त्या मशीनमधला डेटा आपल्याला पाडू ह्या डिव्हाइसवर डिस्प्ले होतो। मी मतदारांना एवढंच आवाहन करू इच्छितो एक ARO म्हणून, की सर्व मतदारांनी मतदानासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडावं। कॅमेरामॅन आदित्यसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।